वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नारायण नारायण। तर आपल्या सगळ्यांना मराठी भाषा कळते? तर मी डॉक्टर रोहित तापडी आहे, सोलापूरचा निवासी आहे, स्वामीजींचा मागच्या 13-14 वर्षांपासून शिष्य आहे आणि आपल्याला भारत मातेचं काम करायचं आहे। ज्या क्षेत्रामध्ये पण आपण आहोत त्या क्षेत्रातून आपल्याला हा कार्य करायचा आहे, ही मूल भावना घेऊन मी आपल्यामध्ये आज चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। तर सर्वप्रथम मी वेद विद्यालयाच्या आपल्या जिंतूरच्या सर्व ट्रस्टींचे आभारी मानतो की त्यांनी मला इथे तुमच्या समक्ष चर्चा करण्याची परवानगी दिली आणि मी गुरुजींचे पण आभार मानतो की त्यांनी मला तुमच्यामध्ये चर्चा करण्यासाठी इथे राहू दिलं। तसं तर वेदाध्ययन माझं काही झालेलं नाही आहे, द्विज मी आहे पण मी विप्र नाही, त्यामुळे माझं अजून वेदाध्ययन झालेला नाही आहे, पण वेदांची खूप रुची आहे आणि वेद हे आपल्या सर्व ज्ञानाचा मूळ असल्यामुळे आपल्यासाठी हा मूल ज्ञान आहे, परम ज्ञान आहे। जगामध्ये जे काही ज्ञान उपलब्ध आहे, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे, तो सगळा ज्ञान वेदांमधून आलेला आहे। याचे काही उदाहरण देऊन आपण चर्चा करूयात। पण या सगळ्या चर्चेच्या आधी माझा परिचय तर तुम्हाला झाला, पण तुमचा पण अल्प परिचय मला व्हायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही तुमचं नाव आणि गावाचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव असं सांगा, ठीक आहे? शिकतात इथलं वर्ष कुठल्या वर्षाचं अध्ययन चालू आहे, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ, ते सांगा, ठीक आहे? सुरू करा, बसून बोला, काय हरकत नाही। बर, आता बघा, तुमच्या ज्या उत्तरांमध्ये एक गोष्ट आहे की माझी इच्छा होती किंवा आई वडिलांची इच्छा होती किंवा अजून कोणाची इच्छा होती, ठीक आहे, ती इच्छा पूर्ती करायसाठी आता माझी इच्छा आहे तुम्ही हे सगळं सोडून देऊन जावं। माझी इच्छा आहे, मी तुम्हाला भेट द्यायला आलो, माझी इच्छा आहे की हे काय, याच्यात काय आपण वेळ वाया घालवतोय, निघून जावं इथनं। काय म्हणता, माझी इच्छा पूर्ण कराल का? माझी इच्छा पूर्ण कराल का? का म्हणे, का करणार नाही माझी इच्छा पूर्ण आपण? बरं, उद्या तुमच्या आई वडिलांनीच तुम्हाला सांगितलं, जशी तुमची आता बैठक होते, चर्चा होते, तसं उद्या काय करूयात, तुमच्या आई वडिलांची एक बैठक बोलूयात, त्यांना पुढच्या आठवड्यात सांगून टाकूयात की काय उपयोग नाही, हे सगळं बंद करून टाका। तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, इच्छा व्यक्त करा त्यांच्याकडे। तुम्ही तर सगळे आज्ञाधारी आहात, आई वडिलांनी सांगितलेलं ऐकता, बरोबर आहे ना? मग आई वडिलांनी जर सांगितलं हे काय शिकण्याची आवश्यकता नाही, तर तुमचं काय मत आहे? आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्याची इच्छा आहे का काय दुसरं विचार आहे? काय करणार तुम्ही? वडील म्हणणारच नाही, म्हटलेत, त्यांनी सांगितलं की बाबा ह्या सगळ्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे, छानपैकी शाळा शिकवतो, दप्तर भरवतो, ट्युशन लावतो, कोचिंग लावतो, मोठं डॉक्टर हो, व्यापारी हो, बँकमध्ये नोकरी कर, अजून काहीतरी हो, पॉलिटिशियन हो, नेता हो, प्रतिनेता हो, सांगू शकतात ना? इंजिनियर हो,
असं सांगू शकतात ना ते, हे काय ठेवलं नाही याच्यात, काय ठेवलं या कर्मकांडमध्ये. हा हा टीव्ही बघायचं नाही, हे करायचं नाही. मग काय म्हणता तुम्ही? असं जर आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं तर आपण आईवडिलांचे आज्ञाधारक होणार का, किंवा होणार किंवा नाही, याच्या मागे आपली काय भूमिका आहे? त्यांनी पाठवलं म्हणून शिकायचं की आपला दृढ निश्चय आहे की आपल्याला शिकून पुढे जायचंय? आता उद्या आपली बुद्धी फिरली, आपल्याला असं वाटलं, समजा उद्या तुम्हाला इथे एक चित्रपट दाखवला आणि त्याच्यात असं दाखवलं गेलं की हे काय आहे, असं 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 असं, हे काय लावलंय, त्यापेक्षा तर खूप मोठं व्हायचं. आता दोघा तिघांनी उत्तर दिलं ना, मोठं व्हायचं आहे, नाव कमवायचं आहे. मग नाव तर मोदी साहेबांचं पण आहे की नाही? ते पिक्चर मधल्या हिरोचं पण आहे, अक्षय कुमारचं पण आहे का नाही? अमिताभ बच्चनचं नाव ऐकलंय ना, हे काहीतरी कुठेतरी ऐकलंय तुम्ही, बघत जरी नसले ज्यादा तरी. ते सगळं माहीत असतं आपल्या विद्यार्थ्यांना, हे मला माहित आहे. होय की नाही? हा, मग नाव तर त्यांचं पण मोठं आहे ना, बरोबर आहे का नाही? मग आता इथे जे सगळे ट्रस्टी जण आहेत, ते काय सगळे वेदाध्ययन केले का त्यांनी? पण आहेत ना ते मोठे, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत. कोणी व्यापारामध्ये, कोणी काही नोकरी करत आहे, काही करत आहे. मग मोठं होण्यासाठी वेदाध्ययनच केलं पाहिजे असं काही आहे का? नाव कमवण्यासाठी, लौकिक सुख प्राप्त करण्यासाठी वेदाध्ययनच केलं पाहिजे असं काही आहे का? मग जर असं नसेल तर आपण कशाला इथे सकाळी 4 वाजता उठा आणि मग सगळं करा आणि असं सगळं? काय वाटतं तुम्हाला? आवश्यकता काही आहे का? छानपैकी पिझ्झा, बर्गर, केक, कचरा सगळं खायला भेटतं तिथे बाहेर. मोबाईल पाहायला भेटतं, फिरायला भेटतं, मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत. काय आवश्यकता आहे इथे आपल्याला? इथे येऊन शिकण्याची काय आवश्यकता आहे? काय ठेवलं इथे? चांगलं पॅन्ट शर्ट असं झकपक परफ्यूम बाहेर लावायला भेटते, इथे तर काहीच नाहीये. बोला महाराज लोक, काय आवश्यकता आहे? अरे वेदाध्ययन करून मोठं व्हायचं म्हणतो. वेदाध्ययन नाही करून पण लोक मोठे होतात ना. मग वेदाध्ययन मध्ये काय अडलेलं आहे आपलं? असं काय नडलंय आपलं? वेदाध्ययन करणारे जे आहेत ते भरपूर कमी येतं. हा, त्याच्यामुळे आता मला करायचं. आता स्वामीजींच्या क्षेत्रात घडायचं. स्वामीजींच्या क्षेत्रात? हो, पण का घडायचंय? धर्म वाचवायचा. धर्म कुठे वाचत असतं का? कसं वाचतं? आता हिंदू आहे, आम्ही धोतर घालतो, बाकीचे लोक धोतर नाही घालत. मग आता मी पण वेदाध्ययन केलेलो नाही तरी धोतर घालून आलो की. तुम्ही पण धर्म वाचवा. हा, मग धर्म वाचवण्यासाठी वेद शिकलं पाहिजे असं कोणी सांगितलं? असं कुठे लिहिलेलं आहे का? ठीक आहे, स्वामीजींनी सांगितलंय, पण आपण लोकांना काय म्हणणार? माझ्या स्वामीजींनी सांगितलं म्हणून मी करतोय, एवढं पर्याप्त आहे? लोक म्हणतील माझ्या स्वामीजींनी सांगितलं हे सगळं काहीच करायचं नाही. दुसरा कोणी उभा राहून म्हणेल अनेक पंथ आहेत. हा, माझ्या अमुक अमुक हिमालय मधल्या गुप्त महाराजांनी सांगितलंय. कुठले महाराज कोणालाच माहित नाही. असं ढोंग करू शकतो ना तो. दंभ आचरण करू शकतो, मिथ्या वचन सांगू शकतो. मग त्याला आपण उत्तर कसं देणार? आपण म्हटलं माझ्या स्वामी, त्यांनी म्हटलं हा माझ्या स्वामीजींनी. असं होऊ शकतं का नाही? बरोबर आहे ना? मग याचं उत्तर कसं देणार आपण? वेदाध्ययनाने धर्मरक्षण कसा होतो हे म्हणून तर एवढं सगळं चालू आहे. बरोबर आहे ना? त्याचा काहीतरी अर्थ आहे, मूल वस्तू आहे, मूल गोष्ट आहे, मूल ज्ञान आहे, म्हणून हे सगळं प्रकार चालू आहे, एवढ्या ठिकाणी चालू आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे हा कमी होत चाललेला आहे. पण काय होणार कमी होत गेलं तर? वेदपाठी कमी झाले, काय होणार आहे? क्या हो जाएगा उससे? कुठे डोंगर कोसळतोय? कमी झाले, वेदपाठी कमी झाले, लुप्त झाले.
एक काळ असा पण होता ना, मध्ये लुप्त झाले. काही वर्षांआधीची ही गोष्ट आहे किंवा काही शताब्द्यांआधीची पण ही गोष्ट आहे. वेदव्यास मुनींनी वेदांना लिपिकबद्ध का केलं, अथवा 4 वेदांमध्ये त्यांना त्या ज्ञानाची विभागणी करून त्याचं समन्वय का केलं? त्याच्या आधी वेद नव्हते का? वेदांचे जनक कोण असं विचारल्यावर काय उत्तर आहे? महर्षी वेदव्यास. पण हे पूर्णपणे खरं म्हणता येईल का आपल्याला? त्याच्या आधी वेद नव्हतेच का? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. वेदांची उत्पत्ती कशी झाली, कुठून आले? व्यासांना सुचलं आणि त्यांनी लिहिलं असं आहे का फक्त? मग देवाने श्वासापासून. येस, भगवंताच्या श्वासामधून ज्ञानरूपी वेद आलेले आहेत. म्हणजे ही परंपरा कोणापासून सुरू आहे? देवापासून सुरू आहे. कुठल्या देवापासून? ब्रह्मदेवापासून का नारायण भगवानपासून? नक्की का? बघा, तुम्हीच ठरवा आता. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जसं भगवंत अनादी आहेत तसं वेद सुद्धा अनादी आहेत आणि अनंत असणार आहे. हा जो ज्ञान आहे हा अनादी काळापासून, म्हणजे जेव्हा काही सुद्धा नव्हतं तेव्हा काय होते? वेद होते. पण काळाच्या ओघामध्ये ते लुप्तप्राय झाले. तो ज्ञान आधी कसा उपलब्ध होता? श्रवण आणि स्मृती. पण आता तो सांगत सांगत परंपरेमध्ये लुप्त होत गेला आणि त्यामुळे भगवंतानी वेदव्यासांच्या रूपामध्ये अवतरण केलं आणि या वेदांना काय केलं? लिपिकबद्ध केलं. 4 वेदांची निर्मिती झाली आणि मग त्याप्रमाणे पुढे चालत चालत ते कमी जास्त होत राहिलं. लिपिकबद्ध जरी झालं तरी तो ज्ञान काही मात्रामध्ये काय झालं? कुठे होता कुठे नव्हता. पण त्याच्यानंतर भगवान आदिशंकराचार्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 पीठ यांची स्थापना केली आणि स्वतः कांची कामकोटीला राहिले. तर 4 पीठांच्या मागे काय हेतू होता त्यांचा? 4 पीठांमध्ये 4 वेदांची त्यांनी स्थापना केलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? 4 कोपऱ्यांमध्ये अखंड भारताच्या. मग आता या सगळ्याची आवश्यकता काय? वेद अनादी आहेत, हा ज्ञान अनंत आहे, हा ज्ञान आधीपासूनचा आहे, याची खूप आवश्यकता आहे. पण का आवश्यकता आहे? हा ज्ञान जर लुप्तप्राय झाला, काय आवश्यकता होती भगवंताला वेदव्यासांच्या रूपामध्ये अवतरित होण्याची? काय आवश्यकता होती की भविष्य पुराणमध्ये जे उल्लेख केलेले आदिशंकराचार्य भगवान स्वयं कोण आहेत? कोणाचं रूप आहेत? कोणाचं रूप आहे? साक्षात साक्षात महादेवाचा. शंकरो, ते वाक्य आहे ना संस्कृत मध्ये. काय वाक्य आहे? शंकरो. ठीक आहे, जाऊ दे. तर सांगण्याचं तात्पर्य काय? साक्षात महादेवाचं रूप आहे. तर काय आवश्यकता आहे? भगवंताला अवतरण करून याचं रक्षण व्हावं, याचं वर्धन व्हावं, यासाठी काय आवश्यकता आहे? हे जर गायब झालं तर काय होईल? लुप्तप्राय झालं. आता जसं तुम्ही विचार करा की आता आपले गड किल्ले हळूहळू काय व्हायला लागले? कमी व्हायला लागले, लुप्तप्राय व्हायला लागले. दगडांचा एक ढाचा म्हणून राहते, त्याच्या मागचा जो विज्ञान आहे तो गायब झालेला. बरोबर आहे? प्राचीन जे 1,000 वर्ष जुने मंदिर आहेत, 1200 1400 वर्ष जे जुने मंदिर आहेत, काही दक्षिणमध्ये आहेत, काही पूर्वमध्ये आहेत, काही उत्तरमध्ये. तर हे जे मंदिर आहेत हे हळूहळू आता लोकांना कळतच नाही. त्यांच्यासाठी आज ही किमयाच आहे की एवढा मोठा हजारो किलोचा जो दगड आहे तो शिखरवरती कसा नेला गेला. उदाहरणार्थ तंजावरचा बृहदेश्वर मंदिर आहे एक उदाहरण. असे शेकडो मंदिर आज पण भारतामध्ये विद्यमान आहेत. पण प्रश्न असा आहे की त्याच्या मागचा विज्ञान काय झाला? हळूहळू लुप्तप्राय झाला. ती टेक्नॉलॉजी आज आपण बांधकाम करण्यासाठी वापरतो का? नाही. मग आज वेदांचं अध्ययन करण्याची काय आवश्यकता आहे? ह्याला पण एक भूतकाळ बनवून टाकायचं.
जशी ती टेक्नॉलॉजी भूतकाळामध्ये गेली तशी ही टेक्नॉलॉजी एक जी ज्ञानाची शृंखला आहे ही पण भूतकाळात जाऊ शकते. काय कमी पडणार आहे आपल्याला? बोला. बरोबर आहे ना? हो. आता ते एवढे मोठे मोठे दगड बांधून जर इथे कन्स्ट्रक्शन सुरू केलं तर 10 वर्ष तुमचं विद्यालयच बनणार नाही, कारण त्याला वेळ लागणार. बरोबर आहे ना? मोठी सामग्री आहे, खडतर पद्धती आहे. मग आपण विद्यालय 10 वर्ष लागणार, काम स्लो होणार. मग मला सांगा, तसे हे वेद जुने आहेत ना? 5000 वर्ष आधी वेदव्यासांनी, हो का नाही? हो. शंकराचार्य भगवंतांनी 7व्या शताब्दीमध्ये 8व्या शताब्दीमध्ये हा कार्य केलेला आहे. मग आता किती हजार वर्ष जुनं ज्ञान आहे ते हे काय तेच राहतं का? तेच राहतं का काही त्याच्यात बदल आहे? काय आवश्यकता आहे याची? अपडेट झाले का? मला सांगा, इंग्रज काळामध्ये जे कायदे तरतूद होत्या त्यांच्यामध्ये परिवर्तन आलंय का नाही? आलाय का नाही? या शासनामध्ये पण आलाय, मागच्या शासनामध्ये पण आलाय. मग तसं वेदांमध्ये काय बदल झालेलं पाहिजे ना? आउटडेटेड आहे, जुनेत, काय उपयोग आहे असं सगळं लक्षात पाठ करायचं? एवढं सगळं काय होणार आहे त्याच्याने? श्रीश्च वर्चस्च आयुष्य, तसं फक्त आशीर्वाद म्हणून खुश करून टाकायचं यजमानला. काय आवश्यकता आहे सगळं पाठ करायची? बहुपुत्र लाभ असं ते सगळं आशीर्वाद देऊन टाकायचं. यजमान खुश, दक्षिणा भेटली, विषय संपला. कशाला हे सगळं पाठ करायचं? माझा प्रश्न बरोबर आहे ना का चुकीचा आहे? आवश्यकता क्या है? हे बघा, ह्याचं मी एका ओळीत तुम्हाला उत्तर सांगू शकतो, पण मी ते फक्त सांगण्यासाठी नाही आलोय, तुम्हाला तुमच्याकडून काढायसाठी आलोय ते. कारण तुम्ही शिकायला लागले ना वेद, मी तर शिकत नाही, मला माहिती आहे काय उपयोग नाही. असं आहे का? अरे माझा क्षेत्र नसून सुद्धा मी तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी येतोय. काय येतोय तर त्याचा खूप जास्त महत्व आहे. काय गुरुजी, एका वर्षात तुम्ही वेदमूर्ती होणार आहे, पण तुम्ही वेदमूर्ती का झाले हे तुम्हाला माहित नाही. मग काय होणार? कर्मकांड करण्यासाठी वेदमूर्ती झाले का? कशासाठी झाले वेदमूर्ती? काय होणार आहे? का रे, काय ऍडमिशन घेतलं इथे? कशाला आला इथे? कोण बोलवला का तुला? श्रीफळ नारळ काय देऊन आम्ही तुला टिळा लावून अरे या आमच्या वेद विद्यालयामध्ये शिकायला असं आलो होतो का? कोणी गुरुजी आले होते का? मग कशाला आला इथे? काय असतं इथे? घरी मोबाईल आणि टीव्हीचा फार नाद होता. मग घरची म्हणले याला फार व्यसन आहे गुरुजी, त्याच्यासाठी आम्ही इथं टाकतो. क्या बात आहे. व्यसनमुक्तीसाठी, टीव्हीच्या व्यसनमुक्तीसाठी इथे पाठवून दिलं. आता इथे टीव्ही नाही, काय नाही, चालू आहे ना व्यवस्थित? काय अडचण आहे? 2 महिने व्हायले त्याला. काही त्रास आहे का इथे? मग काय बिघडलं का? चला, जे बिघडत होतं कमीत कमी ते तर कमी झालं. आता इथे चांगलं काय? इथे का शिकायचं इथे? ओ बोला की महाराज, बोला. एक हब वेदमूर्ती बोला. अर्जुन महाराज बोला. बोला निकित, बोल. कोण आहे सगळ्यात विद्वान विद्यार्थी? कोण आहे इथला? कोण आहे? अनिकेत आहे का? बोला. विप्रवर विद्वान कोणी सांगा ना. विद्वान सर्वत्र पूज्यते. कोण आहे? अनिकेत आहे. तुमच्या बॅच मध्ये कोण आहे? अनिकेत 2ऱ्या वर्षात आहे, तुम्ही 4थ्या वर्षात. 4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर सांगायला पाहिजे. 4 वर्ष झाले का जे तुम्ही तर राहतायत? ज्यांना तुम्ही ऐकलं, जसं परवा दिवशी आपल्या वेदांत महाराज आले होते, आपल्या शाळेचा त्यांनी सांगितलं ना वेदाबद्दल जे अनुभव घेतले तेच सांगायचे. गुरु पौर्णिमेला मी त्याला बोललो होतो. काय स्पीच केलं त्यानं. क्या बात आहे. वृंदावनला वृंदावनच्या शाळेमध्ये भागवत केलं, आपल्या इथं संहिता पौरोहित्य केलं होतं. क्या बात आहे. गुरुपौर्णिमेला तेच आले होते.
मग आता एवढं सगळं हिंट द्यायला लागलेत का करायला पाहिजे. ते दुसरे इथले विद्यार्थी होते, माझे विद्यार्थी, ते गुरुजी इथे आले होते. मग ते काहीतरी सांगा ना, मग मी पुढे त्या गाडीला ओढतो व्यवस्थित. असा प्रयत्न करूयात. बोला. ते रामानंद दादा आलते, ती काही बोलली का? काय बोलली? कोणचा अभ्यास करा म्हणली? पुढं खूप करा पुढं खूप करा. वेदाध्ययन झाल्यावर काय करा म्हणली? कोणी भागवत आचार्य बनवले, कोणी कीर्तन कोणी अध्यापक बनवले. हा, ते आपल्या ऋषिकेशच्या शिबिरामध्ये होते, 7-8 दिवस होते. त्यामुळे आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी हो, त्यामुळे झाले होते. तर केली त्यांनी पण चर्चा विद्यार्थ्यांशी. नाही, पण हे सगळं का विचारले नाही तुम्ही गुरुजी, हे का करावं, आम्ही काय होणार आहे याच्याने? आता गुरुजी तुम्हाला शिकवतात. गुरुजींचे पण कोणीतरी गुरुजी होते ना, त्यांना पण कोणी संहिता सांगितली, संथा दिली, पाठ करून घेतलं, छडी मारली, मग ते शिकले, आहे का नाही? मग ते काय शिकले? ते काय करत आहेत आता? हा, का बरं? का बरं? त्यांना कोणी बाहेर जॉब देत नव्हतं म्हणून आले का इथे? का आले गुरुजी इथे? का आले? नाही, त्यांची इच्छा नव्हती. मी विचारलं त्यांना काल रात्री, ते म्हणले उगं बळबळ आलो मी इथे. बघा आता सांगा. हा, नाही खरे बळबळ आले ते. तिने ओळखलं मला. गरज भागली म्हणून आले. मग का शिकायचं? त्यांना गरज होती, त्यांनी आले. तुम्ही काय करणार? कशाची गरज आहे? अरे ते शिकत कुठे? ते तर शिकवत आहेत तुम्हाला. हा, हो ना, पण का शिकवायला लागले ते विचारत आहे ना. कशाला शिकवायला लागले आम्हाला? जावा तुमच्या घरी. तुम्ही बाहेर कर्मकांड करा, बाहेर भागवताचार्य व्हा, अजून काहीतरी दुसरं करा. कशाला आले इथे आमच्याकडे? आम्ही बोलवलं का तुम्हाला? म्हणजे असं बोलू नये, उलट चेष्टा मस्करीचा विषय आहे. पण तुम्ही विचार करा ना या प्रश्नांवरती. गुरुजी आपलं सगळं सोडून इथे का तुमच्यासाठी राहायला लागलेत? का तुम्हाला शिकवायला लागलेत? काय त्यांचं अडलं आहे तुमच्या विना? ही परंपरा अशी का चालत आली आहे? गुरुजींकडे गुरुकुलमध्ये शिकण्याची परंपरा का चालत आली आहे? का बाबा इथे तुम्हाला शाळेसारखी व्यवस्था नाही आहे? हा, शिकायचं, जायचं घरी बोंबलत. इथे निवासी राहण्याची काय आवश्यकता आहे? माझ्या प्रश्नांचा अर्थ कळतोय का तुम्हाला? या सगळे हे जे चालू आहे, हे योग्य आहे का हे थोतांड आहे? मग योग्य का आहे? तुमच्या वयाचे विद्यार्थी इथे शाळेत जातात, ते तुम्हाला येऊन म्हणतील हे काय शिकायला लागले, हे धोतर घालून फिरायला लागले वेड्यासारखं. गेला तो महात्मा गांधीचा जमाना. आता कोण तर आम्हाला भेटतो ते मान त्यांना नाही भेटत. असं कोण सांगितलं? आता आम्ही ब्राह्मण, प्रधानमंत्री जरी असला तर त्यांना सांगावं लागतं की आम्ही प्रधानमंत्री, पण आम्ही धोतरवर आम्हाला सांगावं नाही लागत. आता मी तर ब्राह्मण नाहीये, मी धोतर घालून आलो, मी ढोंगी आहे. कोणी समजेल ना हा ब्राह्मण देवता आहे, तो मला नमस्कार करेल. मी काय म्हणणार? हो, करू नका. मला त्याला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे की मी ब्राह्मण नाहीये. लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं मला? धोतर तर कोणी घालू शकतो, असं त्रिपुंड्र, ऊर्ध्वपुंड्र, हे शिखा कोणी पण ठेवू शकतं. आता मी ठेवली आहे की माझी. अरे मला महत्व कळलं ना. लोक पायाची पूजा करतात. मला सांगा, भारतामध्ये भागवताचार्य कमी आहेत का? तुम्ही टीव्ही चालू केलं तर रोज तुम्हाला एक नवीन चेहरा दिसेल. प्रत्येक गावामध्ये आता कथा सांगणारे झालेत, मस्त भजन करतात ते. ह्याचा मी किती अनुभव घेतलाय त्याचं वर्णन करू शकत नाही. 4 श्लोक सुद्धा म्हणत नाही ते भागवतामधले, पण 40 भजन म्हणणार. आणि जनता जनार्दनला तेच पाहिजे. मंत्र देणारे, दीक्षा देणारे, चेला बनवणारे भरपूर महाराज लोक झालेत ते. बर, किती ब्राह्मण आहे ज्यांना हे माहिती आहे? की सगळे ब्राह्मण देवता शिकत आहेत का? का नाही शिकत? त्यांना महत्व कळत नाही का? ते म्हणतील तुम्हीच शाणे का? हा ज्वलंत प्रश्न आहे आपल्या समोर. मग ह्याचं उत्तर काय?
पंतप्रधान थोडी सगळ्याला नमस्कार करणार आहे. बोला बोला महाराज लोक, भेटत नाही रिस्पेक्ट, इज्जत भेटत नाही, मान सन्मान भेटत नाही, भेटणार पण नाही. चला, हे सगळं स्वप्न आहे, विसरून जावा. हे जुन्या जमान्याचे धोतर घालून कोणतर आलंय असं म्हणणारी पिढी आहे. ते सगळे असे स्वॅगवाले लोक आहेत, माहित आहे ना तुम्हाला. व्यासपीठ सुधारण्यासाठी आम्ही हे करतो. हा, हे कसं बोललास. पण काय होणार आहे नाही सुधारवलं तर, आणि आपण काय नाही सुधारलं तर इथं दुसरं पाकिस्तान तयार होईल. एक नंबर, खूप छान. दुसरं पाकिस्तान तयार होईल. पाकिस्तानमध्ये पण काही 1%, अर्धा % हिंदू आहेत बिचारे, तिथे पण काही मंदिरं आहेत, राहतील ते पण. अल्पसंख्यक म्हणून राहू आपण, काय बिघडतंय. आता तर कुठे काय. गौ मातेची रक्षा होईल ना. आम्ही गौ मांस खात नाही, ते लोक गौ मांस खातील. हा, आम्ही ज्या मातेची पूजा करतो ते त्या मातेला. अरे मातेचं रक्षण करण्यासाठी काय असं वेदाची संथा म्हणून रक्षा होणार आहे का? तेवढा आपण त्याच्यामध्ये सिद्ध झालो का, की आपण मंत्र बोललं आणि इथे हजारोंची सेना जमिनीतून निघाली आणि त्या म्लेच्छांचा नाश केला आणि गौमातेचं रक्षण झालं. एक हातात शस्त्र आणि एक हातात अस्त्र पाहिजे त्याच्यासाठी. एक हातात शस्त्र, दुसऱ्या हातात शास्त्र. मग शस्त्र तर नाहीच आहे, साधी काठीने आहे तुमच्याकडे. हात आहे. ते काय होणार त्याच्याने? प्रॅक्टिकल व्हायला. विचार खूप बरोबर आहे, वादच नाही, विचार अतिउत्कृष्ट आहे, पण प्रॅक्टिकल ताकद पाहिजे. मग बर, तुम्ही हे काम केल्यानंतर मग क्षत्रियांनी काय करावं? तुमचे तोंड बघावं. भगवंतानी 4 वर्ण बनवलेत, बरोबर आहे ना. आपल्या आपल्या प्रारब्धानुसार आपण त्या वर्णामध्ये येतो, जन्माला येतो. आणि मग आपण भगवंतानी सांगितलेली कर्तव्य कर्मे आहेत. ब्राह्मण देवतांनी काय केलं पाहिजे, क्षत्रिय महाराजांनी काय केलं पाहिजे, वैश्य व्यापाऱ्याने काय केलं पाहिजे, आणि शूद्र महानुभावांनी काय केलं पाहिजे. भगवंतानी सांगितलंय ना गीतेमध्ये, संक्षिप्तामध्ये आपल्याला. बरोबर आहे का नाही? चातुर्वर्ण्यम मया सृष्ट, मी निर्माण केलेलं आहे, ही व्यवस्था माझी आहे ही व्यवस्था. मग तुम्ही जर एका हातात शस्त्र घ्यायला लागले तर त्या मग बिचारा क्षत्रियांनी काय करावं? ते पण तुमचे सगळे परशुराम होणार का? हो म्हणे. अरे मग ते रक्षा करण्यासाठी वेदाध्ययन करण्याची काय आवश्यकता आहे? तुम्हाला महत्व माहिती आहे गौमातेचं, काय आवश्यकता आहे? किम प्रयोजनम वेदाध्ययनस्य, किम प्रयोजनम विप्रवर. किम प्रयोजनम? ओ बोला. आता मी धडाधडा उत्तर सांगतो. आपला अर्धा चर्चासत्र संपत आलाय. ठीक आहे. वेदा अध्ययनाची ही जी परंपरा आहे, ही परंपरागत जी चालत आलेली आहे, ही भगवंतापासून चालत आलेली आहे. हे जे सगळं ज्ञान उपलब्ध आहे भौतिक जगाचं, हे सगळं बदलणार आहे. बरोबर आहे ना. आज टेंट लावण्याची ही जी पद्धत आहे 100 वर्षानंतर ही बदलणारी आहे. विज्ञानाच्या विकासाने, भौतिकतेच्या विकासाने ही बदलणारी आहे. पण 1000 वर्षांआधी जी वेदांची संथा होती तीच आज आहे, आणि ती 1000 वर्षानंतर पण राहणार, कारण ते अपरिवर्तनीय, न बदलणारे असं आहे. लक्षात आलं? ज्याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे परम सत्य असं हे ज्ञान आहे. लक्षात आलं तुम्हाला? मला सांगा, 1000 वर्षाआधी सूर्य कुठल्या दिशेने उगवत होता? आज कुठल्या दिशेने उगवतो? 1000 वर्षानंतर पृथ्वी उलटी फिरायला सुरू होणार आहे का? असं काही बदल होणार आहे का? होणार आहे का? चतुर्भुज नारायणचं वर्णन आहे. आधी 16 हात होते का देवाला? वेगवेगळ्या शक्तीचे वेगवेगळे स्वरूप आहेत. ठीक आहे. 16 हात असलेली देवीचं स्वरूप पण आहे, जी परांबा परांबा आहे, जगदंबा आहे. शक्तीचं मूळ स्वरूप आहे 16 हात असलेली, 16 हात असलेली. बरोबर आहे ना. पण नारायण स्वरूप वर्णन करताना आपण चतुर्भुजच म्हणतो ना, का अष्टभुज म्हणतो? आणि विराट रूप दर्शन म्हणताना
असंख्य आहे असंच म्हणतो ना, का एका काळात विराट रूपाचं 2च हात होते आणि नंतर अर्जुनाला सांगताना ते असंख्य झाले. असं काही आहे का? ज्ञानामध्ये काही बदल आहे का? वर्णव्यवस्थेमध्ये काही बदल आहे का? की नाही देवानी सांगितलं नाही. दशरथ राजाच्या वेळेस भगवान श्रीरामाच्या वेळेस सगळं व्यवस्थित होतं, म्हणून काय करूयात, 2च वर्ण करूयात, ब्राह्मण आणि क्षत्रिय. काय वैश्यांची आवश्यकता नाही, शूद्रांची आवश्यकता. असं काही होतं का? होतं की नाही? तेव्हा पण वर्ण किती होते, आज पण किती आहेत आणि नंतर पण किती असणार आहेत. मग ही व्यवस्था कायम आहे. सांगण्याचा उद्देश काय, हा ज्ञान काय आहे, न बदलणार आहे, एव्हरग्रीन आहे, इतकं परफेक्ट आहे की त्याच्यामध्ये काहीच बदल करण्याची आवश्यकता नाही. आणि का ही आवश्यकता नाही? कारण ह्याचं निर्माण करणारा कोण आहे? साक्षात भगवंत आहे. भगवंतापासून चालत आलेली ही ज्ञानगंगा आहे. आलं लक्षात तुम्हाला? जे बदलणार आहे ते काय आहे? नश्वर आहे. जे बदलणार आहे ते नश्वर आहे. आणि जे अपरिवर्तनीय आहे, जे न बदलणार आहे, जे कायम राहणार आहे, ते काय आहे? ते वेद आहे, ते अविनाशी आहे, ते परम सत्य आहे. लक्षात आलं? म्हणून हा ज्ञान आपण जाणतोय की हे जाणण्याजोगं काही असेल तर हे ज्ञान आहे. बर, मग विप्रवर हे ज्ञान का ग्रहण करत आहे? कारण भगवंताची आज्ञा आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये संक्षिप्तामध्ये आपल्याला भगवंत काय सांगतात की अध्ययन आणि अध्यापन हा कार्य कोणाचा आहे? कोणाचा आहे? ब्राह्मण देवतांचा आहे, विप्रवराचा आहे. बरोबर आहे ना? भगवंतांनी जर हा कार्य क्षत्रियांना दिला असता तर क्षत्रियांनी तो केला असता. कारण भगवत आज्ञा पालन करण्यासाठी आपण इथे आहोत. धर्तीवरती आपण का आहोत? भगवत आज्ञा पालन करण्यासाठी. बरं, ती आज्ञा पालन त्याचं नाही केलं तर काय होणार? भगवत आज्ञेचं पालन नाही केलं तर काय होणार? मग त्याच्यानी काय होणार? आता धर्मभ्रष्ट झालेले कमी आहेत का? का सगळे ब्राह्मण देवता वेदाध्ययन करत आहेत का? नाही करत आहेत. व्यापार करणारे पण आहेत, अजून नाही ते सगळ्या गोष्टी करणारे पण अनेक जण आहेत. नीतिमत्तेला विकून स्वतःचं जीवन ज्ञापन करणारे पण अनेक जण आहेत. मग त्यांचं काय बिघडलं? त्यांना 2 टाइमचं खायला भेटतं, पैसे टाकल्यानंतर सन्मान भेटतं ना. पैसा फेक तमाशा देख असा जग आहे की नाही? मंदिरात आपण गेलो आणि त्यांनी विशेष सेवा केली तर त्याला विशेष जागा भेटते का नाही? भेटते ना. मग तो मांसाहारी आहे, व्यभिचारी आहे, काही बघितलं जातं का? विचारतात का? तुम्ही काल रात्री काय खाल्लं असं विचारतो का आपण त्याला मंदिरात येताना? मंदिरात पापी माणूस येऊ शकतो ना. बंधन आहे का? आपल्या डोळ्यामध्ये लेझर लावलेत का की बाबा हा पापी याला बाहेर टाकला? मग त्यांनी मोठी सेवा केली. अरे साहेब, तुमच्यासारखा तर दानशूर नाही. आणि तो का सेवा करत होता? परवा रात्री त्यांनी चोरी केली होती, ती चोरी लपवण्यासाठी त्यांनी सेवा केली. पापाची भीती. परमपूज्य डोंगरेजी महाराज त्यांच्या कथेमध्ये एक प्रसंग सांगतात. काय प्रसंग सांगतात? एक चोर होता, पण भगवंतावरती खूप विश्वास ठेवणारा होता. पेशाने काय होता तो? चोर होता, पण भगवंताला खूप मानत होता. मग तो काय करतो? भगवंताच्याकडे असं वर बघतो, प्रार्थना करतो, हे भगवंता, आज मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चोरी करणार आहे, तू मला मदत कर, मला याच्यामध्ये यश मिळू दे. आता मला सांगा, हा संकल्प चांगला आहे की वाईट? मग भगवंत याला सिद्ध करण्यामध्ये सहायता करणार का? पण त्याचा विश्वास आहे आणि तो जातो. आता त्याच्या प्रारब्धाच्या बळस्वरूप त्याची चोरी काय होते? यशस्वी होते, सक्सेसफुल होते. आणि त्याला काय वाटतं? भगवंतानी मदत केली. मग भगवंताला तो चोरी करण्याच्या आधी काय सांगतो माहिती आहे का? संकल्प करतो मनात, माझी जर का ही चोरी यशस्वी झाली तर मी सत्यनारायण करणार. मग तुमच्यासारख्या एका ब्राह्मण देवताला तो बोलवतो,
तो थोडीच सांगणार आहे मी असं असं चोरी केली ब्राह्मण देवता म्हणून आता मला सत्यनारायण, मी देवासोबत माझी डील झालेली आहे, तो थोडीच सांगणार आहे. तो काय म्हणतो, भटजी भटजी माझी इच्छा झाली आहे सत्यनारायण करायचं. सत्यनारायण करतो, सगळ्या गावाला खाऊ घालतो. झोपेत सुद्धा कोणी विचार करू शकत नाही की त्या गावाच्या सावकाराच्या घरी जी चोरी झाली ती याने केली. मग संकल्प काय आहे? सत्यनारायण पूजा करण्याचा संकल्प चांगला की वाईट? वाईट. संकल्प सत्यनारायणची पूजा करण्याचा संकल्प चांगला की वाईट? चांगला. चोरी करण्याचा संकल्प चांगला की वाईट? चोरी करून चोरी लपवण्यासाठी सत्यनारायण करण्याचा संकल्प चांगला की वाईट? मग कृती जरी चांगली असली तरी त्याच्या मागची जी भूमिका आहे ती काय आहे? अयोग्य आहे. त्याचा जो अधिष्ठान आहे ते काय आहे? चुकीचं आहे. मग त्याला तो फळ भेटणार का जो एका निस्वार्थ भावनेने पूजा करणाऱ्याला भेटणार आहे? बोला. कर्म फलीभूत होण्यामध्ये 5 गोष्टी आहेत ना. अधिष्ठान, करता, काय त्याच्याकडे संसाधन आहेत, काय त्याचा प्रयत्न आहे आणि काय त्याचा दैव आहे. आता याचा दैव चांगला होता म्हणून चोरी यशस्वी झाली. पूर्वजन्माचे कर्म होते, त्याचं सुख भोगायचं होतं, त्याला चोरीचा पैसा भेटला. बरोबर आहे ना. मग त्याने सत्यनारायण केलं. मग आता हे बरोबर आहे की चूक? आता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आज सगळेजण चोरीच करत आहे. कसं? कमी काम करून जास्त पैसे मिळवणे ही काय आहे? चोरी आहे. चोरीच आहे ना. लक्षात आलं तुम्हाला? मग मग हे सगळं चालत असताना वेदा अध्ययन करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये काही विशेष फरक नाही आहे आजच्या काळाच्या भौतिक जगाच्या दृष्टिकोनातून. मग देवाने चालवलेली ही परंपरा, देवापासून चालत आलेली ही परंपरा, परंपरागत चालत आलेली ही परंपरा आपण जर नाही पाळली, देवाज्ञा नाही पाळली, भ्रष्ट झालो आपण, तर काय बिघडणार आहे? आता जगाच्या दृष्टीने तो चोर चांगला आहे का नाही? सत्यनारायणाची पूजा केली, एवढं अन्नदान केलं, सगळ्या गावाला खाऊ घातलं, हो की नाही? कोण सांगणार की त्याने चुकीचं केलंय? बरोबर आहे ना. मग आपण पण असं करायला काय हरकत आहे? या जन्माचा पुढल्या जन्मात मग होईल तेव्हा होईल. पुढचा जन्म कोण बघितला? म्लेच्छांची काय संकल्पना आहे किंवा काय त्यांची समज आहे? मागचा जन्म नसतो, पुढचा जन्म नसतो, जे आहे ते हेच आहे सगळं. कोण बघितलं? तू बघितला का? मग आपल्या घरचे जे पूर्वज आहेत, ठीक आहे, ते पूर्वज जेव्हा परमपद होतात मग आपण त्यांच्या मागे श्राद्ध आदी करतो, तर्पण विधी करतो. नाही केलं तर काय? ते काय तुला येऊन सांगणार आहेत, ए तर्पण कर रे माझ्यासाठी? का? तर्पण केलं तर त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य येणार आहे की ते तुम्हाला काही सांगू शकतील. त्यांना तर्पण नाही केलं, पुष्ट नाही केलं तर त्यांच्यामध्ये ती ताकद कशी येणार? त्यांच्या आधीच्या कर्मांमुळे आली तर वेगळी गोष्ट आहे. पण आपण तर्पण श्राद्ध का करतो? त्यांना भेटलं पाहिजे, ते तृप्त तर आपण तृप्त राहणार. बरोबर आहे ना. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे? आपले जे पूर्वज आहेत, जर का ते आपले पितृदेव जर सुखी नसतील, ते जर तृप्त नसतील तर आपल्याला काहीच यश भेटणार नाही. आता हे आपल्या परंपरेत सांगितलंय, पण याला मान्य करणारे किती लोक? पुढच्या जन्माचं कोण बघितलं म्हणतात. बरोबर आहे ना. मग नाही केलं वेदाध्ययन, देव आज्ञा पालन नाही केलं, काय बिघडणार आहे? भ्रष्ट झालो आपण, धर्म भ्रष्ट झालं, आपण पण खायला लागलो, प्यायला लागलो, काय बिघडणार आहे? या जन्मात पाप केलं ना, या जन्मात फळ भेटतो त्याचं. पाप केलं ते कोण बघितलं? ते आज खाल्लेलं उद्या लक्षात राहत नाहीये, हो की नाही? आज खाल्लेलं उद्या लक्षात राहत नाहीये. बरोबर आहे ना. 1 वर्ष आधी आजच्या तिथीला काय खाल्लं होतं? मग बरं, 1 वर्ष आधी आजच्या तिथीला काय चांगलं काम केलं होतं? हिशोबच नाहीये. कुठे आहे देव? वरती कुठे? ढगात नाहीये. विमानात बघितलं मी, ढगात नाहीये देव. विमानात बसल्यानंतर विमान हा ढगांच्या वरती चालत असतो, मग जे दिसत नाही ते नाही. असं म्हटल्याने काय होणार आहे? आता लोक तर असंच म्हणतात ना. लोक तुम्हाला प्रश्न करणार, महाराज तुम्ही भागवत कथा म्हणता, श्रीकृष्ण होते, श्रीराम होते, कुठे दाखवा म्हणणार आहे.
आत्ता का नाही आहेत असा प्रश्न विचारल्यावर तुम्ही काय बोलणार? बरोबर आहे ना माझा प्रश्न? काही चुकतंय का? तुम्हाला असं, तुम्ही वेदाध्ययन केलं, तुम्ही वेदमूर्ती झाले, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही पूजनीय आहात, तुम्ही वंदनीय आहात, तुमचे पाया पडले पाहिजे असं मला वाटतं. दुसऱ्याला वाटत नाही. हे काय धोतर घालून थोतांड करत बसले, ते उगं काहीतरी मंत्र म्हणतात, त्याच्याने काय होत असतं का? काम केल्याने होतं, परिश्रम केल्याने होतं, असं ज्ञान देणारे भरपूर महात्मे आहेत आपल्याकडे आज समाजामध्ये. मग त्यांना आपण काय उत्तर देणार? ते म्हणणार तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवताय, समाजाची दिशाभूल करताय. तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात? तुझं चुकतंय, आमचं बरोबर आहे. ते म्हणणार संदर्भ सांगा, प्रूफ दाखवा, देव आहे त्याचं प्रूफ दाखवा. मुघलांनी आपल्यावरती आक्रमण केलं, ते का केलं? मूर्तीभंजन केले का? त्या मूर्तीमधून हिरण्यकश्यपाला जसं त्यांनी खांब फोडला आणि देव प्रकट झाला, तसं त्या मूर्तीमधून देव प्रकट झाला नाही, म्हणून त्यांनी मूर्तीभंजन केलं. त्या मूर्तींच्या त्याच्यामधल्या दगडाला त्यांनी त्यांच्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये टाकलं आपल्या आस्थेला आघात करण्यासाठी. मग कुठे होता देव तेव्हा? कुठे होता देव तेव्हा? होता का नाही त्या मूर्तीमध्ये? आता इथली मूर्ती आहे, त्याला भंजन केलं आपण, नष्ट केलं, मग त्याच्यातून माऊली प्रकट होणार आहेत का? होऊ शकतात का? कधी होतील? देव कोणत्याही रूपात येऊ शकते. मग मूर्तीचीच पूजा का करावी? मूर्ती देवाने आपल्याला दिली की हे कुठे दिली? तुला येऊन दिली का? हे घे माऊलीची मूर्ती घे म्हणतो, माऊली प्रकट झाले तुझ्या समोर. हे माझे प्रश्न नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. मी तर यांना फाडून उत्तर देऊ शकतोय जेवढं काही समजतंय, पण तुम्ही प्रबोधन करणार आहात. मग समाज तुम्हाला प्रश्न विचारतोय. या वेशभूषेचं महत्व आहे म्हणून तर मी घालून फिरतोय तुमच्यासाठी, नाहीतर मी पण आज इथे येताना पॅन्ट शर्ट घालू शकत होतो, एरवी घालतोय. कॉलेजमध्ये कधी जाताना पॅन्ट शर्ट घालतोय, पण मग काय आवश्यकता होती? बोला. देव जर नसते तर ग्रंथ पुराण नसते. देवानी कुठे लिहिलंय? वेदव्यासानी लिहिलंय, ते पण मानव देहात होते. देव जर नसते, देवाचं श्वासापासून वेद कसं म्हणलं असतं? हे सगळी स्टोरी आहे, कथा आहे, फक्त दंतकथा आहे, आख्यायिका आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर. असं मी म्हणू शकतो ना, ही माऊलींची मूर्ती या जमिनीतून प्रकट झालेली आहे, हे खोदताना आम्हाला सापडली. मग कोणी येऊन विचारणार आहे का? दाखवा, त्याचा व्हिडिओ दाखवा, फोटो दाखवा, कसं सापडली. काही कथा होऊ शकते ना दादा, कथा तर काही होऊ शकते, आस्थेचा विषय आहे तो. आणि ज्याला आस्था नाही, ज्याला ग्रंथांमध्ये विश्वास नाही, श्रद्धा नाही, तो नास्तिक तर काहीही बोलू शकतो. हे तुम्ही थोतांड करता आहात, समाजाचा वेळ वाया घालवतात, असं तो बोलू शकतो की नाही? महाराज लोक भजन आणि भोजन एवढ्या दोनच गोष्टी चालू आहे धर्माच्या नावाखाली आपल्या परंपरेमध्ये आजच्या घडीला. बरोबर आहे ना? मग याचा विरोध करण्यासाठी कोणी बोलू शकतो ना? हे काय रॉक कीर्तन करतात हे महाराज लोक भजन म्हणतात, कीर्तन म्हणतात, जनता जनार्दन नाचत असते, याच्यामध्ये काय आहे? असं जर कोणी बोलत असेल तर याला काय उत्तर देणार आपण? मग हे सगळं शिकलेलं व्यर्थ झालं ना, वेदाध्ययन केलेलं. विचारा गुरुजींना, का आले इथे आम्हाला शिकवायला? तुम्ही पण छानपैकी नोकरी केली असते, लाख रुपये महिन्याला कमवले असते, कशाला आले इथे? घरदार सोडून सगळं इथे कशाला आले? विचारा की. भगवंतापासून चालत आलेली ही परंपरा आपण अशी चर्चा करत होतो, आणि ही न पालन केल्याने आपण भ्रष्ट होऊ, धर्मभ्रष्ट होईल. धर्मभ्रष्ट झाल्याने काय होणार आहे? महाभारत का घडलं? महाभारत का घडलं? या उत्तरामध्ये तुमचं उत्तर आहे. महाभारत का घडलं?
धृतराष्ट्राच्या धर्मपत्नी कोण? गांधारी. गांधारीने भगवंताला प्रश्न केलं, हे कृष्णा, तू हे महाभारत टाळू शकला असता. माझ्या 100 पुत्रांचं काय झालं, वध झालं, ते तू टाळू शकत होता. तू नाही टाळलं. मी तुला श्राप देते, जसा माझा कुळ नष्ट झाला तसा तुझाही यदुवंश नष्ट होईल. बरोबर आहे ना? आणि तो खराही ठरला श्राप. बरोबर आहे का नाही? 3 कारणांमुळे यदुवंशाचा नाश झाला आणि ते भगवंताच्या इच्छेनेच झालं. कारण यदुवंशी खूप वाढले, त्यांची ताकद खूप वाढली होती आणि ते त्याचा दुरुपयोग करत होते. तर भगवत इच्छेने ते झालं यदुवंशाचं. श्रीराम जय राम जय जय राम. पण महाभारत का घडलं? गांधारी काय बोलते, कृष्णाला प्रश्न करते ना ती, का माझ्या 100 पुत्रांचं वध घडून आणलं तू? काय उत्तर दिलं श्रीकृष्णांनी? काय उत्तर दिलं? तुम्हाला माहित आहे उत्तर? माहिती. पितामह भीष्मांचा वध झाला. बरोबर आहे? कसा झाला? शिखंडीच्या आड अर्जुनाने बाणांचा वर्षाव केला. शिखंडीला आडवं का आणलं? हा उपाय कोणी सांगितला? हे का घडलं? शिखंडी कोण होतं? शिखंडी कोण होतं? पुरुष होतं की स्त्री होतं? बर, महाभारत काय आहे? आपलं धर्मग्रंथ, एक शास्त्र आहे. पंचम वेद म्हणतात महाभारताला, म्हणतात की नाही? तुम्ही जे 4 वेद शिकताय, महाभारताला पंचम वेद म्हणतात ना. मग का म्हणतात? वेद पंचम वेद आहे म्हणजे आपला धर्मग्रंथ आहे, शास्त्र आहे. जसं वेदांची महिमा आहे तसं महाभारताची पण महिमा आहे. मग त्या महाभारतामध्ये हा प्रसंग येतो. शिखंडीच्या आड अर्जुन पितामह भीष्मांवरती बाणाचा वर्षाव करतो. शिखंडी कोण आहे? मागच्या जन्मात कोण होतं शिखंडी? भीष्म पितामहांनी कुठल्या 3 राणींचं हरण केलं होतं? हरण म्हणजे त्यांना जिंकून आले होते. ते कुठल्या राजासाठी जिंकून आले होते? सांगण्याचं तात्पर्य काय आहे? आपण जे म्हणतो ना प्रारब्ध आहे, या जन्माचं या जन्मात फेडावं लागेल, ह्या सगळ्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहेत. बरोबर आहे? गुरुजी वेदमूर्ती झाले म्हणून वेदमूर्ती कसं व्हायचं हे त्यांना माहिती आहे म्हणून ते तुम्हाला सांगू शकत आहेत. तेच झाले नसते तर तुम्हाला काय बोलले असते? तशाच पद्धतीने हे कर्म केल्याने ह्याचा फळ फेडावा लागतो, हे आपलं प्रारब्ध बनतं. ह्याचे आधीचे पुरावे, आधी घडलेले संदर्भ जेव्हा आपण लोकांना स्पष्ट सांगतो तेव्हा त्यांचा विश्वास होतो. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतोय? त्यांच्यामध्ये विश्वास ठेवून, आणि हे दंतकथा नाही, हा इतिहास आहे, हे सांगण्याचं आपलं सामर्थ्य पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? हे सांगण्याचं सामर्थ्य पाहिजे आणि याचा संदर्भ आपल्या भागवतांमध्ये, वेदांमध्ये सांगितलेला आहे. कोणी म्हणतं हे काय, आपण म्हणतो ना 4 युग असतात, सतयुग, कलियुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग असं म्हणतो. द्वापर युगमध्ये भगवान श्रीकृष्ण होते, त्रेतायुग मध्ये भगवान श्रीराम होते. एक युग एवढ्या वर्षांचा आहे, दुसरा युग एवढ्या 4,32,000 वर्षांचा कलियुग आहे, 8,64,000 वर्षांचा द्वापर युग होता. असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा लोक काय म्हणतात, हे एवढं कुठे वेळ असते का? विज्ञानवाले लोक येतात, ते दुर्बीण घेऊन कार्बन डेटिंग करतात, हा दगड एवढ्याच वर्षा आधीचा आहे, ह्याच्या आधी जगच नव्हतं असं ते म्हणतात. मग त्यांना आपण काय उत्तर देणार? अरे तुला दिसत नाही म्हणून काय जग नाहीये असं थोडी नाही. जसं आपल्याला सूर्यापासून येणारे काही आघातकारी, विनाशकारी किंवा काय म्हणतात आजार करणारे असे काही किरण असतात, त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतात. ते आपल्या या डोळ्यांना दिसत नाही, आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या प्रकाशापेक्षाही सूक्ष्म असतात, ते दिसत नाही. पण वैज्ञानिकांनी शोध लावलं एका तंत्राचं, एका मशीनचं, ज्याच्यामुळे ते दिसत आहेत. त्याच पद्धतीने कशा पद्धतीने? ज्या पद्धतीने भगवंतांनी अर्जुनाला काय दिली? दिव्य दृष्टी दिली. संजयला काय दिलं? दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे तो भगवंताला पाहू शकला. लक्षात येतंय मी काय म्हणतोय? असा जेव्हा आपण आजच्या काळाचा उदाहरण त्या काळाच्या इतिहासासोबत जोडतो
तेव्हा कुठेतरी लोकांची ट्यूब पेटते. लक्षात आलं? तुम्ही कथा सांगण्यासारखं, स्टोरी सांगण्यासारखं, आजीबाईसारखं आज सांगितल्यानंतर कोणीही तुम्हाला ऐकणार नाही. प्रतिप्रश्न करणारे लोक आहेत. आजचा युवा तर खूप वाया गेलेला आहे. का? आचार विचार शुद्ध नाही. जैसा खाए अन्न वैसा होय मन. मग अन्नच ते कचरा खात आहेत, अन्न खातच नाही येत. ते जे न पिण्यासारखं आहे ते पितायत, जे न खाण्यासारखं आहे ते खातायत. तुम्ही पेट्रोलच्या गाडीमध्ये जर का केरोसिन टाकलं तर ती गाडी चालेल का? काय होणार? धूर निघणार ना. धूर निघणार की नाही? तशा प्रकारे ह्याच्यामध्ये जे नाही खायला पाहिजे ते जर टाकत असलो तर काय होणार आहे? काम नाही करणार, बुद्धी भ्रष्ट होणार. मग बुद्धी भ्रष्ट झालेल्याला तुम्ही काहीही सांगितलं तर पालत्या गळ्यावर पाणी. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला सांगावं लागणार आहे. मग जेव्हा आपल्याला हे कळत आहे, जैसा खाए अन्न वैसा होय मन, म्हणून तर तुम्ही घरी राहून टीव्ही बघत नाहीये. कारण टीव्ही मधले नाही ते विचार डोक्यामध्ये शिरल्याने आपली बुद्धी काय होणार आहे? भ्रष्ट होणार आहे. न खाण्याजोगा ते खाल्ल्याने आपली बुद्धी काय होणार आहे? भ्रष्ट होणार आहे. हे तुम्हाला कळतंय म्हणून तुम्हाला आणि तुमच्या आईवडिलांना कळतंय म्हणून त्यांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. लक्षात आलं का तुम्ही इथे का आलेला आहात? आपली बुद्धी भ्रष्ट झाली नाही पाहिजे. भगवत आज्ञेचं पालन करण्यासाठी आपल्याला अनुकूल वातावरण भेटलं पाहिजे. ते वातावरण इथे शिकलो आणि घरी गेलो आणि बोंबलत राहिलो त्याच्यानी भेटत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट तप करावं लागतं. जीवनशैलीचं निर्वाह करावं लागतं, या वैदिक जीवनशैलीचं. त्यामुळे तुम्ही इथे आहात आणि त्यामुळे हे विचार करण्याची तुमची क्षमता आहे, तुमची आस्था दृढ होत आहे. मग समाजाला सुद्धा जर याप्रमाणे तुम्हाला घडवायचं असेल तर त्यांना काही अनुशासनाच्या बंधनामध्ये बांधावं लागेल. पण बंधन म्हणल्यानंतर लोकांना फक्त एकच बंधन आवडतो, तो म्हणजे मायेचं बंधन आवडतं. तुम्ही दीर्घकाळ झोपण्यासाठी सांगा, खूप छान वाटतं. दिवसातून 4 वेळा खरडायला सांगा, खूप छान वाटतं. जिभेला आवडेल अशा गोष्टी त्यांच्या समोर ठेवा, त्यांना खूप आवडेल. मग ते या अनुशासनाचं पालन कधी करतील? जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते घडणारं फरक बघतील. तुम्ही निरोगी आहात, तुम्ही त्रिकाळ संध्या करणारे आहात, द्विकाल संध्या करणारे आहात, त्याचा तेज तुमच्या चेहऱ्यावरती त्यांना दिसतोय. देव कुठे आहे? दिसत नाही म्हटला, पण भासतंय ना. कसं भासतंय? कसं भासतंय? कसं भासतो देव? अडचणीमध्ये सापडला आणि न ओळखणारा माणूस येऊन मदत करतो. आपण काय म्हणतो? देवाच्या रूपात आला बघा तुम्ही, पांडुरंगाच्या रूपात तुम्ही आलात, साक्षात विठ्ठलच होता तो. म्हणतो का नाही? असं म्हणतो का नाही? आता तो साक्षात विठ्ठलच होता आणि आपल्या प्रारब्धाच्या स्वरूपातलं चांगलं कर्म होतं जे आपल्याला आडवं आलं आणि मदत झाली. पण त्याच्यासाठी आधी चांगलं कर्म करावं लागेल. मग यामध्ये सोपा उदाहरण काय विद्यार्थ्याला सांगण्यासाठी? दादा तू जर आता अभ्यास केला नाही तर परीक्षेत पास होणार, फेल होणार. तशाच प्रकारे आत्ता कर्म चांगला केलं नाही तर पुढे त्याचा तुला परिणाम भोगावा लागणार आहे. तू ठरव, माझं जीवन बघ, तुझं जीवन बघ. लोकांमध्ये एखादी गोष्ट प्रचलित व्हायची असेल तर 2च कारण चांगले आहेत. पहिलं कारण म्हणजे काय? त्या गोष्टीची गरज भासली पाहिजे. तुम्हाला गरज कळते, गुरुजींना अलौकिक गरज कळते म्हणून ते इथे आहेत. ते इथे लौकिक गरजांसाठी नाहीत. लक्षात आलं का? 4 पैसे मानधन भेटत आहेत म्हणून ते इथे आहेत का? तुम्ही गुरुजी गुरुजी म्हणता म्हणून ते इथे आहेत का? नाही. त्यांना याचा अलौकिक लाभ माहिती आहे. त्यांना हे कळतंय की हे देवाज्ञा करण्यासाठी, आपण देवाज्ञेचं पालन करण्यासाठी आपण या जन्मात आलेलो आहोत. त्यामुळे ते इथे आहेत. लक्षात आलं तुम्हाला? मग हा अलौकिक अलभ्य लाभ जेव्हा आपल्या जीवनात लोक पाहतात आणि अनुभव करतात तेव्हा त्यांना वाटते यार हा करतोय तर मी पण काहीतरी केलं पाहिजे. उदाहरणार्थ मी तुमच्या समोर धोतर घालून बसलोय,
का बसलोय तर याच कारणामुळे बसतोय. मला हे कळतंय की हे अलभ्य लाभ आहे, ही भगवत आज्ञा आहे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ह्याचं पालन करणं आपलं कर्तव्य कर्म आहे. आणि हा काम आपण नाही केलं तर कोण करणार? म्लेच्छ लोक करणार आहेत का? ते आपला प्रचार करणार आहेत का त्यांचा प्रचार करणार आहेत? कारण भगवंतांनी त्यांना दुर्बुद्धी सुचवलेली आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात महाराज? आपल्याला सुबुद्धी सुचवलेली आहे. आपण विवेकवान आहोत, आपण विवेकवान आहोत, आपण सत्संग करणारे आहोत, म्हणून आपल्या विवेकाची जागृती आहे आणि त्यामुळे आपण हा सगळा कार्य करतोय. लक्षात आलं तुम्हाला काही? तुम्ही आता इथे वेदाध्ययन का करत आहात? भगवंताची आज्ञा का पालन करत आहात? कारण त्या वर्णातले कर्तव्य कर्म केल्याने आपल्याला मुक्तीचा मार्ग साध्य होतो. याला कर्मयोग भगवंतांनी सांगितलेलं आहे. विना अपेक्षेच्या आणि विना करता असण्याची भावना न ठेवता जेव्हा आपण कर्म करतो, विहित कर्म करतो, तर आपण भगवंताला प्राप्त होतो. जसं नदी उगम पावते तर नदीचं एंड रिझल्ट काय असणार आहे की ती समुद्रामध्ये जाऊन, तसंच आपलं काय आहे? केशवम प्रति गच्छती. आत्मा परमात्मामध्ये एकरूप व्हावं यासाठी आपण या धर्तीमध्ये आलेलो आहोत. आणि प्रत्येक माणूस जो मनुष्य देहामध्ये आहे तो याचा अधिकारी आहे. फक्त त्याने त्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे. बरोबर आहे ना? हे सांगण्यासाठी तुम्ही आहात. हा काम तुमचा आहे. आलं लक्षात तुम्हाला? बर, हे नाही केलं तर काय होणार? तुम्ही काय म्हणणार आहे? लोक ऐकत नाहीत. जाऊ दे लोकांना खड्ड्यात. आपण आपलं भजन करू आणि आपण आपलं जीवन सफल करू. आपण आपलं वैदिक दिनचर्येचं पालन करू, वेदाध्ययन आपण आपलंच करू, आपण आपलं कल्याण करून घेऊ. होणार आहे का? होणार आहे का? का? चांगला ऑप्शन आहे ना. जाऊन तिथे हिमालयमध्ये तप करायचं, 2 टाइमचं काहीतरी खायचं, जंगलातलं फळ कंद मूल आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं. कोणी थांबवलंय का? केलंय ना. अनेक लोकांनी अशा मार्गाचा अवलंब सुद्धा केलेला आहे. मग आपण का करू शकत नाही? काय वाईट आहे? काय चुकीचं आहे का? मग आपण या मार्गामध्ये का लागलो? देश सेवा करा, राष्ट्र सेवा करा, समाज सेवा करा. का आपण या मार्गामध्ये लागलो? कारण भगवंतांनी आपल्या जीवनचर्येमधून हे करून दाखवलेलं आहे. भगवान मनुष्य रूपामध्ये अवतरित का होतात? का होतात सांगा मला. या प्रश्नाचं उत्तर सांगा. श्रीराम श्रीकृष्ण या रूपात भगवंत का अवतरले? लीला करायसाठी? मग राक्षसांचा वध करण्यासाठी? मग हिरण्यकश्यपला मारण्यासाठी खांबामधून प्रकट झाले. कुठल्या आईच्या गर्भातून नाही ते प्रकट झाले. त्यांना बाललीला, लग्न लीला आदी आदी करण्याची आवश्यकता नव्हती, परिवार लीला. मग हे का सगळं केलं भगवंतानी? बोलिये. परशुराम रूपामध्ये भगवंताला अवतरित होण्याची काय आवश्यकता होती ब्राह्मण कुलामध्ये? बटुक महाराज कोण? बटुक महाराज कोण? वामन अवतार. हे सगळं तुम्ही सांगायला पाहिजे. गुरुजींची परीक्षा नाहीये ही. काय मग वामन अवतारामध्ये भगवंत का अवतरित झाले? सांगा सांगा. भगवंत हे सगळं का करतात? मानव देह भगवंताला तिथे वैकुंठात करमत नाही, म्हणून भगवंत मानव रूप घेऊन येतात, आहे का नाही? लक्ष्मीजींसोबत गप्पा करता करता ते बोर झाले, असं आहे का? माणसाने माणसासारखं कसं जगलं पाहिजे हे सांगण्यासाठी भगवंत अवतरतात. त्यामुळे एका पुत्राने कसं असावं, एका पतिदेवानी कसं असावं, एका वडिलांनी कसं असावं, एका राजाने कसं असावं, एका सारथ्याने कसं असावं, हे सगळं सांगण्यासाठी, आपल्या जीवनचर्यातून ते व्यक्त करण्यासाठी भगवंत मानव लीला करतात. बाकी एखाद्या तुच्छ राक्षसाला मारण्यासाठी भगवंताला अवतरण घेण्याची काय आवश्यकता आहे? भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या स्वप्नामध्ये दर्शन देऊन भगवंत त्यांना सिद्ध करू शकतात की नाही? मानव लीला करण्याची काय आवश्यकता आहे?
तर हे आपल्याला सांगण्यासाठी, कारण भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात, हा सगळा जनसमुदाय माझा अवलंब करतो, माझा अनुयायी आहे, महापुरुषांचा अनुयायी आहे. लक्षात आलं तुम्हाला? गुरुजीच जर वडापाव खात तुम्हाला बाहेर सापडल्यावर तुम्ही गुरुजींचा अवलंब करणार का? काय इथे आम्हाला टाईट मारता गुरुजी, तुम्हीच तिथे बाहेर वडापाव खात होते, असं बोलायला कमी करणार आहे का तुम्ही? नाही करणार. कारण गुरुजी महापुरुष आहेत का ते जीवनचर्येचं असं पालन करत आहेत, वेदात वैदिक सिद्धांतांचं. हीच गोष्ट भगवंताच्या बाबत आहे. म्हणून भगवंत काय करतो? मानव लीला करतो. लक्षात आलं का? आपल्याला शिकवण्यासाठी. मग तुम्हाला पण ही लीला करायची आहे. कोणासाठी? जगासाठी. का? भगवंतानी केलंय म्हणून आम्ही करतोय. लक्षात आलं का? आप भगवान को मानते हैं ये अच्छी बात है, पर भगवान की भी थोड़ी मान लिया करो. और भगवान ने बोला है ये सब करना है. बरोबर आहे का नाही? भगवंत पण छानपैकी तप करत राहिले असते तर काय बिघडलं असतं भगवंताचं? पण भगवंत ऋषी मुनीच्या आश्रमात गेले, भगवंत गुरुकुलात गेले, सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात गेले, विश्वामित्रांसोबत गेले. बरोबर आहे ना? हो की नाही? तुम्ही इथे का शिकतायत? कारण भगवंतांनी पण हे शिक्षण घेतलेलं आहे. त्या परंपरेमधलं आपण शिक्षण घेतोय म्हणून आपण वैभव संपन्न आहोत. आलं का लक्षात तुम्हाला? होय होय होय, आलं का लक्षात? ही उत्तरं तुम्हाला लोकांना बोलता यायला पाहिजे. कर्माचा सिद्धांत कळत नसेल तर त्याला काय म्हणायचं? एक काम कर, आग मध्ये हात घाल. महान शौर्याचा हा कर्म कर म्हणायचं, आग मध्ये हात घाल. तो काय म्हणणार? वेड लागलाय का? मग म्हणायचं वेड मला नाही लागलाय, वेड तुला लागलाय. का? मायारूपी अग्नीमध्ये तू रोज स्वतःला आहूत करत आहेस, त्याचे चटके तुला बसणार नाहीत का? असं सांगितल्यावर अक्कल येते का नाही? ठाकूर रामकृष्ण परमहंसाकडे एक माणूस गेला होता, मला देवदर्शन करायचं आहे म्हणला. ठीक आहे चला करूयात म्हणले. नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातात, संध्यावंदनाची वेळ असते. स्नान करत असताना ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणतात चला नदीमध्ये स्नान करूयात, शुद्ध होऊयात, मग भगवंत आपल्याला दर्शन देईल. दोघे जण जातात आणि तो जो भगवंताची दर्शनाची इच्छा जो व्यक्त करतो, तो जेव्हा डुबकी मारतो पाणीमध्ये तेव्हा ठाकूर रामकृष्ण त्याला जोरात बुडवतात. इतका जोर लावतात की त्याला असं त्याचा प्राण कासावीस व्हायला लागतो. अरे मी जगतो की मरतो, तळमळ जबरदस्त त्याची होते. आज तर काय खरं नाही, आज हा इथे देवदर्शन घडो म्हणलं तर मला तर हे वैकुंठात पाठवण्यासाठी तत्पर झालेले आहेत असं तो मनात विचार करतो. काही पण करून माझं प्राण वाचलं पाहिजे अशी त्याची तीव्र इच्छा होते. ही स्थिती पाहत आता काय ह्याला जास्त वेळ ठेवलं तर रामकृष्ण हरी होऊन जाईल म्हणून ठाकूर त्याला सोडतात. सोडल्यानंतर तो ठाकूर रामकृष्ण परमहंसावर रागावतो. तो म्हणतो अरे वेड लागलंय का तुम्हाला? इथे देवदर्शन घडवण्यासाठी सांगितलं होतं, तुम्ही तर माझ्या परधाम गमन करण्याची तुम्ही व्यवस्था लावत होतात. सुंदर उत्तर ठाकूर रामकृष्ण परमहंस देतात. ते म्हणतात मी जेव्हा तुम्हाला बुडवलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होता? माझे प्राण वाचले पाहिजे काही करून. मग ठाकूर म्हणतात की जेव्हा भगवत प्राप्तीसाठी तुमच्या मनात अशी तळमळ निर्माण होईल तेव्हा तुम्हाला भगवत साक्षात्कार होईल. लक्षात आलं का? हा प्रसंग आपण का सांगू शकतो? कारण असं घडलं होतं इतिहासामध्ये. महापुरुषांनी या प्रकारच्या आचरणाचा अवलंब केलेला आहे. बरोबर आहे ना? म्हणून आपण त्यांचा अवलंब करतोय आणि म्हणून आपण समाजाला ही उदाहरणं सांगू शकतोय. वेदांना सोपं केल्यानंतर श्रीमद भगवद्गीता प्राप्त झाली आणि सोपी असलेली गीता जर अवघड भाषेत सांगायचं असेल तर ते वेद आहेत असं स्वामीजी म्हणतात. मग समाजाला तुम्ही सांगितलेले वेद कळणार नाही आहेत. त्यांना सांगण्यासाठी तुम्हाला सुलभ, सहज, सोपी भाषा आणि चांगले उदाहरण घ्यावे लागणार आहेत, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. पण असे उदाहरण सांगता सांगता बदलतं, स्टोरीज बदलून जाते. माहिती आहे का तुम्हाला? मी यांना सांगितली, यांना सांगितली, यांनी तुम्हाला सांगितली. एकापासून सांगता सांगता छोटीशी गोष्ट झालेली असते पण त्याचं मोठं राईचं पहाड होतं, अतिशयोक्ती होते. ही बोलण्याची विधा आहे आणि बोलण्याच्या विधेमधला हा काय आहे? त्याच्यामधला कमीपणा आहे की स्टोरी काय होते? बदलून जाते. त्यामुळे हा परमज्ञान मूळ स्वरूपात राहायला पाहिजे म्हणून वेदांचं रक्षण आवश्यक आहे.
आणि शब्दरक्षण होण्यासाठी तुम्ही काय करता? संहिता पाठ करता. त्याचा अर्थ कुठल्याही रूपात बदलू नये, मरचा मार होऊ नये, रमच रमा होऊ नये म्हणून तुम्ही काय करता? पदक्रम घन शिकता. अरे काय म्हणता? कसं म्हणता? शब्द पुढे मागे त्यांची रचना, त्याचे नियम आहेत. हेच पदक्रम घन आहे की नाही? त्वमेव माता च पिता त्वमेव, हेच उलट सुलट करून, त्याला उलट सुलट म्हणजे पुढे मागे करून जसा नियम आहे त्याप्रमाणे बोलणे, हेच पदक्रम घन आहे. म्हणजे कुठल्याही रूपामध्ये काय होता कामा नये? अर्थाचा अनर्थ होता कामा नये. अशी व्यवस्था जगात कुठेही नाही. नाही, मी गुरुजी तुम्ही एकदा म्हणा, तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो, यूट्यूबला टाकून देतो, परमनंट होऊन जाईल. आणि त्या गुगलच्या सर्व्हरमध्ये आग लागली तर सगळं यूट्यूब दूर दूर होऊन जाणार आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? नाही, छानपैकी लिपिकबद्ध करूयात, पुस्तकात लिहूयात आणि त्याला छानपैकी एका मोठ्या लॉकरमध्ये ठेवूयात. इथे प्रलय आलं आणि ते लॉकर जर धरती मातेमध्ये समाहित झालं तर काय उपयोग आहे? तर कुठल्याही स्थितीमध्ये हा ज्ञान लुप्त होऊ नये, त्यामुळे ही पद्धत आपल्या आचार्यांनी स्वीकारलेली आहे. भगवंतांनी ही गुरुकुलची पद्धती चालवलेली आहे. जशा प्रकारे ऑपरेशन थिएटरमध्ये असे घाणेरडे हात घेऊन जाऊ शकतो का? नाही. त्याला हात व्यवस्थित धुवावे लागतात, वेगळा ड्रेस घालावा लागतो, सगळं स्वच्छ असतं तिथे. तसं वेदाध्ययन करण्यासाठी मन आणि बुद्धी स्वच्छ पाहिजे म्हणून तुम्ही इथे आहात, हे तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं का? वेदाध्ययन करून आम्ही धर्मरक्षण करतोय. धर्मरक्षण का करतोय? कारण हा आमचा कर्तव्य कर्म आहे. आम्हाला ज्या प्रकारच्या समाजात राहायचंय त्या समाजाची निर्मिती आम्ही करतोय, असं चाणक्यासारखं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात आलं का तुम्हाला? हा, शिक्षक प्रलय घडवू शकतो, शिक्षक सर्जन घडवू शकतो. याचं उदाहरण चाणक्य आहेत, आचार्य चाणक्य आहेत. काय असं तुम्ही जेव्हा लोकांना सांगाल ना, तेव्हा त्यांची बोलती बंद होईल. काय महाराज, आलं लक्षात तुम्हाला? असे अनेक प्रसंग आहेत. इतका मोठा इतिहास आहे, इतका मोठा इतिहास आहे, त्याच्यात इतके पात्र आहेत की तुम्ही 100 आयुष्य घेऊन ते सांगायला बसले तरी एक संप्रदाय पूर्ण होणार नाही. एक संप्रदाय. कारण सगळ्या संप्रदायांची रचना कुठून आहे? भगवंतापासून आहे. भगवंत अनादि अनंत आहे. मग तेव्हापासून आतापर्यंत शेकडो, हजारो, लाखो, करोडो पात्र झालेले आहेत. एक संप्रदाय. फक्त वारकरी परंपरेवर बोलायचं असेल तर तुम्हाला कित्येक वर्ष लागतील, जेवढं माहीत आहे. आणि जे माहीत नाहीये त्याच्यासाठी वेगळं अनुष्ठान करावं लागेल, ध्यान करावं लागेल. संत श्री गुलाबराव महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या, अशा गोष्टी सांगितल्या ज्या या काळातल्या कोणालाच माहिती नाहीयेत. मग त्यांना कसं कळलं? त्यांनी विशेष साधना केली ना, महापुरुष होते ते. मग असं केवढं सारं ज्ञान आहे जे माहीतच नाहीये. लक्षात येत आहे तुम्हाला मला काय सांगायचं आहे? त्यामुळे जेवढं माहिती आहे ते तरी जरी आपण व्यवस्थित सांगू शकलो तर आपलं कल्याण आहे आणि आपल्यापासून लोकांचं कल्याण आहे. लोक कल्याणामध्ये आत्मकल्याण आहे, हे आपण आपल्या डोक्यामध्ये पक्क केलं पाहिजे. काय आवश्यकता आहे स्वामीजींना? आज सोलापुरात, उद्या मुंबईत, परवा इकडे तिकडे असं करायची काय आवश्यकता आहे? लक्षात आलं तुम्हाला? स्वामीजींना काय आवश्यकता आहे एवढी धावपळ करण्याची, एवढे वेदविद्यालय उभे करण्याची? लक्षात आलं? त्यांच्या कृतीमधून, जीवनामधून ते आपल्याला सांगत आहेत की आपल्याला कसं जगलं पाहिजे, ही धडपड का केली पाहिजे. आलं लक्षात? नक्की पक्का. आता तुम्ही वेदाध्ययन का करताय लक्षात आलं? ह्याच्याने काय होणार आहे लक्षात आलं? धर्मरक्षण करण्याची काय आवश्यकता आहे, कोणी सांगितलंय, हे सगळं लक्षात आलं तुम्हाला? ओ महाराज, हो की नाही? तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. प्रश्न विचार, प्रत्येकाने एखादा प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न विचारला याचा काय अर्थ होतो? प्रश्न नाही विचारला याचा काय अर्थ होतो? प्रश्न नाही विचारल्याचे 2 अर्थ होतात. एक, खूप विद्वान आहे, काहीच सांगायची गरज नाही. दुसरं, काहीच कळलं नाही. प्रश्न विचारलं म्हणजे काय? काहीतरी तुम्ही चुकीचं सांगताय किंवा बरोबर सांगताय, त्याच्यावरती स्पष्टीकरणासाठी विचार तुमचे प्रगतिशील आहेत.
बोला पंत. आता इथे का आले ह्याचा विचार करा, पुढे जाऊन काय करायचं याचा विचार करा. पुढच्या खेपेमध्ये आपण चर्चा करू कधीतरी. तुमचं गृहपाठ आहे. आम्हाला वेदाध्ययन करून काय करायचंय? कोणी भागवत आचार्य होतो, कोणी वेदमूर्ती प्राचार्य होतो, आचार्य होतो, कोणी प्रख्यात कर्मकांडी होतो. बरोबर आहे ना? आणि त्याच्याने आपण लोककल्याण कसं करू शकतो याचा विचार केला पाहिजे. लोककल्याणामध्ये आत्मकल्याण आहे हे एक वाक्य तरी नक्की घेऊन जायला पाहिजे. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे? ठीक आहे, कीर्तन करूयात आणि मग आपण थांबूयात. ठीक आहे. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय 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 जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 ज्ञानोबा 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 तुकाराम. कुंडलिक वरदे श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. संत जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तन की जय. धर्म की जय हो. अधर्म का नाश हो. प्राणियों में विश्व का कल्याण हो. बोलो सनातन हिंदू वैदिक धर्म की जय. अखंड भारत वर्ष की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. गौ हत्या गौ माता की जय. नमः पार्वती पदे. हर 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 महादेव. नारायण.